मेकअप करायचा होता, तुम्हीच करता ना? हो हो मीच करते. या की या बसा. तुम्हाला माहिती आहे का, मी पॅरिसवरून मेकअप शिकून आली आहे. आणि प्लीज कॉल मी मोवा. तुम्हाला कशा पद्धतीचा मेकअप हवा आहे? ट्रॅडिशनल, प्रोफेशनल, वेस्टर्न अँड वाज सांगा मला. जरा नीट बोला की हो, तोंडात तंबाखू धरल्यावानी कशाला बोलायलाय? बसा तिथं खुर्चीवर. मेकअप करायला तुम्ही फक्त 5,000च घेता ना? 5,000? 5,000मध्ये फक्त तुम्हाला ही बेबी पावडर लावून मिळेल, कळलं का? मी प्युअर HD मेकअप करून देते. मी पॅरिसवरून मेकअप शिकून आले. हा ब्रश बघितला का? हा ब्रशच माझा फक्त 10,000 रुपयाचा आहे. ॲडव्हान्स आहे हा, त्यामुळे महाग भेटतो. पण तिकडची पार्लरवाली तर फक्त 2,000त मेकअप करून देते. ती 2,000मध्ये, ती काय 500 रुपयामध्ये पण करून देईल. ती पार्लरवाली यूट्यूबवरून मेकअप शिकली. तिच्याकडे कुठली पण बाई मेकअप करेल ना, ती एकदम जोकर सारखी दिसते. आणि प्लीज, मी काय पार्लरवाली नाही आहे, आय एम अ मेकअप आर्टिस्ट. कळलं? नीट बसा हो, हल नका मशिवानी. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या पार्लरवालीचं तुम्ही जेवढं गुणगाण गाताय ना, मागच्या वेळेस तिने एका बाईचा मेकअप केला होता. पूर्ण फाउंडेशन असं हिकडून आणि हिकडून असं पार वगळून खाली येत होतं. लागलाय सांगायला, असं वाटायला लागलेलं काय फाउंडेशनच्या बादलीत तिनं तोंड घालून आल्या का, एवढं थापलं होतं तोंडावर तिच्या. तिकडे बघा मावशी जरा. आता हे बी तुटलं वाटतं. इकडे बघा, असं तोंडाचा असा वाटी बनवा. हां, म्हणजे मेकअप कसा व्यवस्थित बसतो. तुम्हाला माहिती आहे का, हे फिटमीचं आहे, फिटमीचं. त्यामुळे फाउंडेशन तुमच्या तोंडाला एकदम फिटच बसणार. सगळं महागातले प्रोडक्ट्स असतात माझ्याकडे. मावशी, केस बीस कधी धुताय का नाही हो? हां, कसलं झाले ते साळूता बरा एखादा. झाडून काढलं तर घर झाडून निघल. ती फोटो वगैरे पण कसलं भारी भारी टाकते इंस्टाग्रामला. फोटोचं मला काय सांगताय? गुगलवरनं डाउनलोड करते आणि तिच्या अकाउंटला टाकत्या. आणि शांत बसा बरं तुम्ही, नाहीतर तोंडाला चिकटपट्टी लावीन काय. बोलू नका, मेकअप खराब होईल इथं. झाला बघा मेकअप, एकदम भारी दिसतंय. अहो थांबा थांबा, कुठं चाललाय? पहिल्यांदा जरा फोटो बिटो काढून घेऊ द्या, व्हिडिओ बनवून घेऊ द्या. बिफोर आफ्टरचं मला टाकायला लागतंय. पहिला कसं तुम्ही डुकरीनिवाणी दिसत होता, आता कसं मी मेकअप केल्यावर हिरोईनिवाणी दिसताय, कळू दे की जरा जगाला. थांबा बसा इथंच.